नरेश दत्तात्रय महल्ले, जनरल मॅनेजर जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड, शाखा दिग्रस। मी व माझ्या सोबतचे सहकर्मचारी श्री सचिन गव्हाणे सर, मॅनेजर दारवा, कृष्णा रंकाम सर, मॅनेजर मानोरा, भूषण गुल्लाने सर, मॅनेजर नेर, तायडे सर, मॅनेजर कारंजा, आमच्या सर्वांनी काल दिनांक 12/12/2024 रोजी दिग्रस पोलीस ठाणेदार साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे। आमच्या जनसंघर्ष म्युच्युअल बेनिफिट निधी अर्बन कंपनीचे जे संचालक आहेत रणित देवानंद मोरे, डायरेक्टर लोक देवानंद लक्ष्मणराव मोरे अध्यक्ष, साहिल अनिल जयस्वाल डायरेक्टर, प्रीतम देवानंद मोरे, जयश्री देवानंद मोरे, अनिल रामनारायण जयस्वाल, पुष्पानी जयस्वाल मेंबर यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे। या तक्रारची कॉपी तुम्हाला मिळून जाईल। आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची फसवणूक करून दिग्रसच्या संपूर्ण ठेवीदारांची रक्कम यांनी जे बेकायदेशीरपणे फसवणूक केली त्याच्या संदर्भात आम्ही तक्रार नोंदवलेली आहे। आमच्या संस्थेमध्ये असणारे कर्मचारी यांचे स्वतःचे सुद्धा, जसे की माझी स्वतःची सुद्धा FD इथे आहे, हे एक, आणि असेच शाखेमध्ये पण विड्रॉल करायला दिलेली आहे। आमची स्वतःची सुद्धा रक्कम इथे जमा आहे। आता यांनी आमची विश्वासात घेऊन आमच्याकडून काम करून घेऊन आमची फसवणूक केली आणि आम्हाला एकदम रस्त्यावरती बेघर, आज यांच्यामुळे हे दिवस आला की आम्ही आज रस्त्यावरती बेघर झालेलो आहोत। सर्व जनतेचा रोष आमच्यावरती होऊन राहिलेला आहे। अनेक समस्यांना आम्ही समोर जाऊन राहिलेलो आहोत। आम्ही यांच्या म्हणण्याप्रमाणे जे काम करत गेलो, गेल्या हल्ली काही दिवसामध्ये काय झालं की मानोरा कारंजा विधानसभा इलेक्शनमध्ये काही गोंधळ उडाला। त्या गोंधळ आणि त्या अफवांचा प्रतिसाद या कंपनीवरती पडला। याच कंपनीवरती नाही तर संपूर्ण साथी शाखेवरती याचा परिणाम पडला। लोकांनी एकत्र गर्दी केली विड्रॉलकरिता गर्दी करत असताना आम्ही या संचालकांना जेव्हा लोकांचे पैसे परत करा याकरिता मागणी केली असता त्यांनी जेवढा आम्हाला रिक्वायरमेंट आहे तेवढा निधी दिला नाही। त्यामुळे उडवाउडीचे उत्तर यांच्याकडनं आम्हाला मिळाले की 2 दिवसात 3 दिवसात वगैरे असं देण्यात येईल बा म्हणून। आणि संदर्भातच एक सोमवार रोजी 2-4 दिवसाआधी एक यादी बनवण्यात आली की एवढ्या ठेवीदारांना आपल्याला रक्कम द्यायची आहे। त्याप्रमाणे आम्ही कर्मचाऱ्यांनी त्यांना सोमवारचा दिवस दिला होता। जनता सोमवारी त्यांची ठेवीचे पैसे घेण्याकरिता जेव्हा आमच्याकडे आले त्यावेळेस आम्ही शाखा सुरू करून आम्ही शाखेमध्ये संपूर्ण कर्मचारीचा स्टाफ बसून होतो। पण तिथे बसून असताना असं आढळलं की यांच्याशी काही संपर्क होऊन नाही राहिला व शाखेमध्ये अजूनही अद्यापही कॅश पोचलेली नाही। त्यांच्याशी संपर्क करण्याकरिता त्यांना कॉल वगैरे करण्यात आले तर कोणीही प्रतिसाद देत नव्हतं। तर त्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्या जेव्हा घरी गेल्यानंतर बघितलं की घराला लॉक होतं। तिथं वेटाळामध्ये चर्चा केली असता असं कळालं की ते संध्याकाळच्या वेळीस इथून निघून गेले म्हणून। त्यावेळेस आमची परिस्थितीमध्ये एवढा हादरून गेलो, कारण संस्थेमध्ये शाखेमध्ये संपूर्ण ग्राहकांची गर्दी झाली होती। ग्राहकांचा रोष आमच्यावरती होऊन राहिला होता। त्यामुळे आम्ही ठाणेदार साहेबांकडे धाव घेतली। इथे आल्यानंतर ठाणेदार साहेबांनी सगळ्यांची समजूत काढली। त्याच्यानंतर आम्ही 2 दिवस त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला संचालकांसोबत, पण आमचा संपर्क झाला नाही। त्यामुळे शेवटी आम्ही हा पाऊल घेतला की त्यांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केली। दिग्रसच्या संपूर्ण ठेवीदारांना मी हेच आवाहन करू की जसं की माहिती मिळालेली आहे त्या माहितीप्रमाणे चौकशी सुरू आहे। पुढील तपास यंत्रणा यांच्या ठाणेदार साहेब, SDPO साहेब यांच्या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्याचे आपले जे आर्थिक गुन्हे शाखा विभागामार्फत चौकशी सुरू आहे प्राथमिक स्तरावर। लवकरच या दोषींवरती कारवाईसुद्धा करण्यात येईल व समोरची जे प्रोसेस त्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे जेवढे पण आपले ठेवीदार वगैरे आहेत यांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अकाउंटला आहे ना दिग्रसच्या जो जमा झालेला निधी होता हा निधी संचालक मंडळ ज्यांची स्वाक्षरी म्हणजे जे रजिस्टर आहेत, ऑथराईज आहेत, प्रणित मोरे सर, साहिल जयस्वाल, प्रीतम मोरे आणि देवानंद मोरे यांच्या वतीने या निधीचं युटिलायझेशन झालेलं आहे। तर किती अमाऊंट त्याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश साहेबांनी दिलेले आहे। तर बँकेची अमाऊंट किती दुसऱ्या बँकेत ते चौकशी चालू आहे। हे सगळेजण तुमच्यासाठीच काम करत आहेत।
गफलत झाली जरी असली तरी आमची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू आणि तुमची होते ते मदत आम्ही करू. तुम्ही पण आम्हाला तुमच्याकडनं पण त्याचा पक्ष आहे की तसंच सहकार्य तुम्ही सुद्धा आम्हाला करा. आपल्या आणि मोठ्या बँकेचे जे प्रमाणामध्ये संचालक मंडळ आहे ते अधिकृत आहेत का पूर्ण? बॉडी मेंबर जे रजिस्टर केलेलं आहे ते मी तुम्हाला प्रत देतो सर. माझ्याकडे जे मी नाही तक्रार ते दाखल कधी केली आहे, मीटिंगला येत असतात का ते सर्व? मी तुम्हाला प्रत देतो सर. नाही, अद्याप कुठलीही मीटिंग झाली नाही. प्रत्येक महिन्याला मीटिंग होत असते ना. आपल्या आरडीचं किती काय जमा किंवा बाकीचं